उरलेलं इडली बॅटरचं मी काय केलं, पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये राई, जिरं, हिरवी मिरची, किसलेलं आलं, बारीक चिरलेली शिमला मिरची, हिरवा मटार, किसलेलं गाजर घालून छान चुरचुरीत फोडणी तयार करून 2 कप इडली बॅटर एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये चुरचुरीत फोडणी, चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून 2 ते 3 मिनिटं फेटून घेतलं. टीनला चव बाजूने छान तेल लावून घेतले. त्यानंतर बॅटरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा आणि 1 चमचा पाणी घालून छानपैकी हे बॅटर तयार करून लगेच केक टीनमध्ये ओतून घेतलं. लगेच टीन कढईमध्ये ठेवून त्यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून मी 20 मिनिटं छानपैकी हा इडली ढोकळा वाफवून घेतला. पुरेपूर भाज्या घालून 20 मिनिटात ढोकळा तयार करून हलकासा थंड झाल्यानंतर तो मी केक टीनमधून काढून घेतला. आता हा ढोकळा फोडणी टाकल्यामुळे असाच देखील खूप सुंदर असा लागतो. नाहीतर तुम्ही टमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर तर खाऊ शकता. धन्यवाद.